पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महाराष्ट्रातील राजकारण ज्या बारामतीतून चालतं त्या बारामतीतल्या लोकांना धडा शिकवायला आलोय लक्ष्मण हके। महाराष्ट्रातील पंचायत समिती जिल्हा परिषदेत घराणेशाहीनं कब्जा केला असून वर्षानुवर्ष सामाजिक व राजकीय काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जात असल्याचा गंभीर आरोप ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हके यांनी बारामतीत केला आहे। या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या कुटुंबियांसाठी नाहीत असं ठाम मत व्यक्त करत त्यांनी बारामतीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे। आज राज्यात मोठ्या प्रमाणावर नेते आपल्या पत्नी, भाऊजे, भाऊ, काका, मामा, मुले आणि पुढील पिढ्यांना थेट निवडणुकांमध्ये उतरवत आहेत। ज्या बारामतीतून राजकारण चालतं त्या बारामतीतल्या लोकांना धडा शिकवायला आलोय। त्यामुळे जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष पक्षासाठी झटले त्यांची नेतृत्वाची संधी जन्माला येण्याआधीच संपवली जात आहे। ही प्रक्रिया म्हणजे कार्यकर्त्यांची राजकीय भ्रूणहत्या असल्याची तीव्र टीका त्यांनी केली आहे। आपण ओबीसी आंदोलनातून आलेलो असून आतापर्यंत सामाजिक काम करत आलो, मात्र आता राजकीय भूमिका घेणं अपरिहार्य झाले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। बीड, जालना, नांदेड, परभणीसह सुमारे 12 जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ओबीसी, एससी, एसटी आणि वंचित घटकातील कार्यकर्त्यांना पाठिंबा देत थेट निवडणुकीच्या रणांगणात उतरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। महाराष्ट्रातील विरोधकांची भूमिका अस्पष्ट असल्याची टीका करताना हके यांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका केली। अजित पवार आणि शरद पवार यांनी वेळोवेळी दोनही बाजूंना सांभाळून घेण्याची भूमिका घेतल्यामुळे जनतेनं त्यांना योग्य जागा दाखवून दिल्याचा दावा त्यांनी केला आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटलांना पाठिंबा देताना ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ओबीसी व दलित मिळून राज्यातील 70 ते 80% लोकसंख्या असल्याचं त्यांनी अधोरेखित केले। भुजबळ रणांगणात दिसले नाहीत, धनंजय मुंडेंना बाजूला सारलं गेलं, याकडे लक्ष वेधत हके म्हणाले की पिंपरी चिंचवड, पुणे आणि मुंबईत जनतेनं राष्ट्रवादीला स्पष्ट संदेश दिलाय। अनेक नगर परिषदांमध्ये राष्ट्रवादीचा नारळही फुटला नाही, तर वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचा प्रभाव तुलनेत अधिक राहिल्याचा दावा त्यांनी केला आहे। बारामती हे देशाला आदर्श म्हणून दाखवलं जातं, मात्र प्रत्यक्षात जिरायती भागातील गावांमध्ये रोजगार, पाणी, रस्ते आणि शेतीचे गंभीर प्रश्न असल्याचं हके यांनी सांगितलंय। वडगाव, निंबाळकर, चोपडज, वाकी आदी गावांमध्ये नागरिक मूलभूत सुविधांसाठी झगडत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। घराणेशाही आणि सत्ताधारी राजकारणाविरोधात लढण्यासाठी हके यांनी बारामती परिवर्तन आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली। या आघाडीच्या माध्यमातून सर्व संघर्षशील कार्यकर्ते, पक्ष आणि संघटनांना एकत्र आणून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सर्व जागा लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। आम्ही पैशाला, पदाला किंवा सत्तेला घाबरणारे नाही, प्रामाणिकपणे लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असं सांगत हके यांनी बारामतीकरांना थेट आवाहन केलं आहे। येणाऱ्या निवडणुकात या संघर्षाचा परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत स्पष्टपणे दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। म्हणायची वेळ येते, एखादा बाहेरचा माणूस आला तर तो विश्वास पण ठेवणार नाही। त्यामुळे बारामती पंचायत समितीमध्ये एक संघर्ष करणारे किंवा सर्वसामान्य कुटुंबातली पोरं, शेतकऱ्याची पोरं असतील, पुढे येतील आणि पंचायत समितीमध्ये आवाज उठवतील आणि आम्ही लोकशाही जिवंत ठेवायचा आटोकाट प्रयत्न करू। विरोधकांना कितीही नामोहरम केलं, पैशाची आमिषे दाखवली, पदांची आमिषे दाखवली, तरी आम्ही संघर्ष करायला जन्म घेतलाय आणि हे संघर्षाचे साथी आमच्याबरोबर आहेत। त्यामुळे आम्ही आमच्याबरोबर किती माणसं येत आहेत, कोण येत आहेत, काय होतंय, या परिणामांची तमा न करता आम्ही बारामतीमध्ये ज्या महाराष्ट्राचं राजकारण ज्या बारामतीमधून चालतं त्या बारामतीमधल्या लोकांना आम्ही धडा शिकवायला बारामतीमध्ये आलो आहोत आणि बारामतीमधल्या निवडणुकांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आलेले आहेत। एका राष्ट्रवादीचा हात भाजपच्या हातात आहे, एका राष्ट्रवादीचा हात काँग्रेसच्या हातात आहे, शिवसेनेच्या हातात आहे। त्यामुळे हे ना दारके आहेत ना घाटके आहेत। त्यांनी एकदा भूमिका जाहीर करावी पवार कुटुंबियांनी की तुम्ही नक्की विरोधात आहात का तुम्ही नक्की सत्तेमध्ये आहात। त्यामुळं तुम्हाला असली दोगली भूमिका किंवा दोन नगरीवर पाय ठेवून तुम्हाला काम करता येणार नाही। त्याचं प्रत्यंतर पिंपरी चिंचवड आणि पुण्यामधल्या नागरिकांनी दाखवलेलं आहे, तेच प्रत्यंतर बारामतीमध्ये सुद्धा दाखवलं जाईल। मला बारामतीमधल्या, मी जबाबदारीनं बोलतोय, अनेक मराठा समाजातल्या गोरगरीब तरुणांचे कॉल आहेत। एक तर नवीनच ऐकलं की पंधरे गटामध्ये कोण यजुवेंद्र पवार उभा राहतो, पवार फॅमिलीचा युगेंद्र ना, मला त्याचं नावच आठवत नाही। काय चाललंय काय नक्की? अजित पवारांचे पुत्र उभे राहतील, अजून कोण? आता ते 4-5 भाऊ आहेत,
अजून कोण लेकरं असतील तर त्यांना पुढे घेऊन या म्हणावं. सगळ्या जिल्हा परिषदात तुम्हीच घ्या म्हणा वाटून. तुम्ही सुनेत्राताई पवारांना राज्यसभेवर पाठवलं दादा. आता तुम्हाला तुमच्या पराभवाचं तुम्ही किती आत्मपरीक्षण करताय मला माहिती नाही. राज्यसभेवर माणूस कधी कुणाला कसं केव्हा पाठवला जातो की ज्याची निवडून येण्याची क्षमता नाही, पण त्याच्या अनुभवाचा फायदा देशाच्या विकासामध्ये आपल्याला घ्यावा लागतो. म्हणून वरिष्ठ सभागृह देशामधलं किंवा महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर वरिष्ठ सभागृह विधान परिषदेचं केलं जातं की जो माणूस निवडून येऊ शकत नाही, ज्या घटकाचं प्रतिनिधित्व वारंवार डावलं जातंय, अशा घटक समूहांना तुम्हाला राज्यसभेवर पाठवून द्यायला हवं होतं. तुम्ही कुणाला पाठवून देताय तर पत्नीला पाठवून देताय. एवढी जनता दूध खोळी राहिली का दादा? रोहित पवारांना इथं कुठल्या गटात मिळत गटात उभं केलं? कुठल्या गुणवडी गटात उभं केलं. रोहित पवारांना सेट केलं, जिल्हा परिषदेला निवडून आणलं. पुन्हा त्यांना कुठं नेऊन उभं केलं? कर्जत जामखेडला उभं केलं. म्हणजे एका पोराला तुम्ही सेट करायला, म्हणजे तुमचं राजकारण कुटुंबापुरतं आहे का? तुमचं राजकारण व्यवसायासाठी आहे का? हा आम्हा सर्वसामान्य कुटुंबामधल्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या पोरांना प्रश्न पडलेला आहे. आम्ही शांत बसणारे नाही आहोत. आम्ही लढणारी कार्यकर्ते आहोत आणि लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं हे धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे. बारामतीमध्ये भाजप ताकदीने लढणार आहे. तुम्हाला जर युती भाजपने जर हात मिळवण्याची शिफारस केली तर तुम्ही हे बघा, जो कार्यकर्ता, आम्ही कार्यकर्त्याकडे बघू. आम्ही पक्ष पार्टी बघण्यापेक्षा कार्यकर्त्याकडे बघू. सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये एखादा कार्यकर्ता जर प्रामाणिकपणे जीवाच्या आकांतानं लढत असेल तर त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू. नाहीतर तू मारल्यासारखं कर, आम्ही रडल्यासारखं करतो, असं जर कोणाचं धोरण असेल तर त्या गोष्टींचं आम्ही समर्थन अजिबात करणार नाही. आता ज्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समित्या पक्षातून लढल्या जाणार की अपक्ष? नाही, निवडणुका आमच्या समविचारी आम्ही सगळे आहोत एकत्र. आम्ही समविचारी एकत्रित येऊन आम्ही लढू. मग त्यामध्ये बसप आहे, त्यामध्ये वंचित आहे, त्यामध्ये अनेक पक्ष आहेत. आम्ही अपक्ष एखादा असेल तर त्याच्या पाठीशी आम्ही बारामती परिवर्तन आघाडी असं म्हणूया. बारामती परिवर्तन आघाडी या नावाखाली आम्ही जेवढे संघर्षशील कार्यकर्ते आहेत, पक्ष आहेत, पार्ट्या आहेत, त्या सगळ्यांना एकत्रित घेऊ. जिथं कुणीच नाही तिथं आम्ही हे धोरण आम्ही स्वीकारू. आणि निवडणुका लढण्याचा अनुभव असलेली मंडळी आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे आम्ही घाबरणार नाही आहोत. किती माणसं येतात, 50 येतात का 100 येतात का 2000 येतात का 2 लाख येतात, लोक आपल्या पाठीशी संघर्ष करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहतात. हे बारामतीकरांनी दाखवून दिलेलं आहे आणि ते बारामतीच्या पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.